देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर पारगाव येथील नारळी सप्ताहाची सांगता कार्यक्रमाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित। एकनाथ शिंदे 3 दिवसांसाठी दरेगावच्या दौऱ्यावर कोयना विभागातील कोट्यवधींच्या विकास कामांचा घेतला आढावा। काम दर्जेदार आणि तातडीने पूर्ण करा, एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। नितेश राणेंना सोलापुरात कोंबड्यांचे चित्र दाखवणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये प्रकाश बिडवलकर हत्येवरून आरोप प्रत्यारोप सुरू। वैभव नाईकांना गुन्ह्यांबद्दल माहिती होती, निलेश राणेंचं वक्तव्य। आरोपीचा वैभव नाईकांसोबत डान्स, निलेश राणेंनी दाखवले फोटो। महाराष्ट्रात मराठी शाळांमध्ये करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती तातडीने मागे घ्या, शेतकरी नेते अजित नवलेंची सरकारकडे मागणी। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नांदेड ट्रॅक्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची घेतली भेट घेऊन नातेवाईकांचं केलं सांत्वन। निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा मोठा तणाव। भाजपाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी अतुल सावेंना पत्र लिहित मंजूर केलेली कामं रद्द करण्याची केली मागणी। हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन। मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या GRची होळी। मराठी जागर परिषद भरवण्याचे राज ठाकरे यांचे आदेश। राज्यात विकास कामांसाठी 5 लाख झाडांची कत्तल होणार, आदित्य ठाकरेंचा आरोप। भाजपा महाराष्ट्राचं वाळवंट करणार अशी टीका। मुख्यमंत्री मुंबईमध्ये पाण्यासाठीची आंदोलनं सुरू ठेवण्याचा दिला आदित्य ठाकरे यांनी इशारा। बीडचा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, बडतर्फीची ही कारवाई। परभणीमध्ये मनपाने नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे, स्वराज इंडिया पक्षाची मागणी। महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू। विलेपार्ले पूर्वचं जैन मंदिर महानगरपालिकेने पाडलं। महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात जैन बांधव आक्रमक। मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी। पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीचा अंदाज। अकोल्यात काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नांदेडमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन। बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन बच्चू कडू यांच्या हस्ते पार। यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर लक्ष देण्यावर दिली प्रतिक्रिया। पंढरपुरात माजी क्रिकेटपटू केदार जाधवांनी कुटुंबासहित घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। मंदिर समितीच्या वतीनं केदार जाधवांचा सत्कार। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सहपरिवारासह शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला। साईबाबा संस्थांच्या वतीनं शॉल, साईंची मूर्ती देऊन केला सत्कार। यावेळी साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित। कल्याणमध्ये सुट्टीच्या दिवशी केडीएमसी ऑन ड्युटी। केडीएमसीने रस्ते आणि फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई केली। 136हून अधिक अनधिकृत टपऱ्यात जमीनदोस्त। वाशिममध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित, तक्रारी करूनही महावितरण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। महावितरणच्या पुणे परिमंडळाची घौडदौड। महसुलात 2 वर्षात 5,000 कोटींपेक्षा जास्त वाढ। जालन्यात देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर जीएसटी विभागाची धाड। अधिकाऱ्यांच्या हाती महत्वाची कागदपत्र लागल्याची माहिती। गेल्या 3 दिवसांपासून कार्यालयाची झडती। भंडारामध्ये रानडुकराची शिकार करत असताना वाघ आणि डुकराचा विहिरीत पडून मृत्यू। वन विभागाकडून मृतदेह बाहेर काढण्यात यश। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालयांनी स्मार्ट पोलिसिंग उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रात केल्या सुधारणा। स्वच्छता, जनसंपर्क, तक्रार निवारण, सायबर जनजागृती, महिला सुरक्षा यांसारख्या बाबींमध्ये प्रगती।
मीरा भाईंदरमध्ये वाहतूक नियम कडक. वाहतूक नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर. एआयच्या मदतीनं नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणार. भिवंडी तहसीलदार कार्यालयामार्फत राज्य माता गोमाता गॅलरी उपक्रमाद्वारे गायींबद्दल वैज्ञानिक ज्ञान आणि विविध उत्पादने यांचे ईव्ही क्लिप फलक आणि स्वयंसेवकांची माहिती. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी. पोलिसांचा 15 मिनिटांचा ब्लॉक घेत वाहतूक सुरळीत करण्यावर प्रयत्न. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर देखील वाहनांच्या रांगा. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर गिरीश वळसंकरांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या. वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. मेट्रोच्या डेक्कन स्थानकाच्या पादचारी पुलाच्या कामासाठी भिडे पूल पुढील 1.5 महिना वाहतुकीसाठी बंद. येत्या 20 एप्रिलला मध्यरात्री 12 पासून हा पूल बंद ठेवला जाणार. भिवंडीमध्ये शहराचा 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. पाईपलाईन तुटल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित. पाणीपुरवठादारांकडून जपून पाणी वापरण्याचे आवाहन. आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ. पूर्वी एका आधार नोंदणीसाठी 20 रुपये देण्यात येत होते. आता एका आधार नोंदणीसाठी 50 रुपये मिळणार आहे. तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची माहिती. 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लागणार असल्याच्या चर्चा. केंद्र सरकारनं सर्व दावे फेटाळले. यूपीआय व्यवहारांवर जीएसटी आकारण्याचे हे दावे पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि निराधार आहेत असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाला पत्र पाठवण्यात आलंय. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र पाठवलं. ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस संभ्रमात. मंगेशकर रुग्णालय डॉक्टर गैसास यांच्या भूमिकेबद्दल माहिती द्यावी. पोलिसांचे ससूनला पत्रातून निर्देश. पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाकडून 15 कोटी रुपये रस्त्यांच्या दुरुस्ती कामासाठी खर्च करणार. 15 कोटी. अनिरुद्ध पावसकरांची माहिती. चंद्रपुरात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधींना सतावण्याचा आरोप. काँग्रेस नेत्यांकडून लोकशाही धोक्यात असल्याची प्रतिक्रिया. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट हाऊस टॅपिंगची चौकशी होण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांकडून निकृष्ट कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी. परभणीत वंचित बहुजन आघाडीकडून शांतता मार्च. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणीसाठी मार्चचं आयोजन. मार्चमध्ये वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांचा सहभाग. सिडकोकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काचा सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध. सिडकोने ट्रान्सफर चार्जेस रद्द करावे. नागरिकांची तातडीची मागणी. अलिबागमध्ये रेवस मार्गावर अपघात राडा प्रकरण. अलिबाग पोलिसांकडून गंभीर दखल घेत 150 जणांविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपींना अटक. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) 135 अंतर्गत गुन्हे दाखल. लातूरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांना घेतलं ताब्यात. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल. 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये 2 थार चालकांची जीवघेणे स्टंटबाजी. स्टंट करणाऱ्या चालकांना पोलीस कोणती शिक्षा देणार याकडे लक्ष. परभणीत घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 7 ग्रॅम सोने जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.